हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे फॅशन डिझायनर गौरी आणि तुमचं आपल्या चॅनल गुलमोहर फॅशन अकॅडमी मधील फ्री ब्लाऊज मास्टर कोर्समध्ये मी मनापासून स्वागत करते. आपल्या पहिल्या 3 दिवसाच्या व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्याचा तुम्हाला लाभही तितकाच होणार आहे. म्हणून जे कोणी नवीन असतील त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपला प्रत्येक डेचा व्हिडिओ येईल ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि कंटिन्यू तुम्हाला तो कोर्स करता येईल. आणि जर तुम्हाला काही अडचण आल्या तर कमेंट करत जा. आणि कमेंटमध्ये मला बरेचशा कमेंट अशा आहेत की मॅडम आम्हाला कोर्स करायचा आहे, जॉईन कसा करायचा. तर आज ते मी तुम्हाला सांगते की आपला कोर्स हा रेकॉर्डेड स्वरूपातच आहे. रोज जे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचा तुम्हाला रोज एक व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ तुम्हाला बघून तसं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जसं जसं मी तुम्हाला सांगेल तसं तसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे. आजचा आपला जो व्हिडिओ होणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे, म्हणून कोणीही मध्ये स्किप करू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि आज आपण पॅटर्न काढायला शिकणार आहे. पॅटर्न काढणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्या आधी आपल्याला पॅटर्न काढण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहे त्या मी तुम्हाला आधी थोडक्यामध्ये त्याची माहिती देते. ती लक्षपूर्वक बघा आणि त्या छोटे छोटे जे मी तुम्हाला मध्ये पॉइंट सांगते ते लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं मेजरिंग टेप घेताना फॅब्रिक बेस घ्या, जेणेकरून सीझन वाईज तो टेप चेंज होणार नाही आणि तुमचे मेजरमेंट चुकणार नाही. नाहीतर तुम्ही 2-3 टेपने तुमचं पॅटर्न चेक करून बघा, तुम्हाला समजेल की वेगवेगळ्या टेपने मेजरमेंट वेगवेगळे भरतात. म्हणून विशेष म्हणजे ज्या मेजरिंग टेपने, समजा तुमच्याकडे 1 किंवा 2 मेजरिंग टेप आहेत घरामध्ये, तर तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की तुमच्याकडे जर 2-3 टेप असतील तर ज्या टेपने तुम्ही अंगावरचे माप घेतले त्याच टेपने तुम्ही पेपर पॅटर्न काढा. आणि तो स्टेप तुम्ही ज्या वेळेला आपण स्टिचिंग करू त्यावेळेस पण तुम्हाला तोच टेप यूज करायचा आहे. मध्ये मध्ये टेप चेंज करायचे नाही. टेपनुसार मेजरमेंट चेंज होतात आणि ब्लाऊज हे टाईट फिटिंग असतं, म्हणून हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. झालं मेजरिंग टेप. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कात्री यूज करताना कपडा कापण्याची कातर आणि पेपर कापण्याची कातर ह्या दोघं सेपरेट ठेवायच्या आहेत. जेव्हा आपण कपडा कापण्याच्या कात्रीने पेपर कट करतो त्यावेळेला तिची धार कमी होते, म्हणून पेपर कटिंगची कातर आणि कपडा कटिंगची कातर ह्या दोघी सेपरेट ठेवायच्या आहेत. आणि विशेष म्हणजे आता ह्या कात्रीला बघा असं पुढे राऊंड टोक आहे, शार्प नाहीये. अशी कैची तुम्हाला कपडा कापण्यासाठी यूज करायची नाहीये. होतं काय, जर समजा आपण लेअरवर कटिंग केलं, ज्या वेळेला आपण 1-2 ब्लाऊज किंवा 3-4 ब्लाऊजची कटिंग एकाच वेळेला करतोय त्यावेळेला आपल्याला ह्या पॉइंटने कटिंग प्रॉपर करता येत नाही. आपण खूप जास्त असं वरती आतमध्ये कैची टाकली की आपले लेअर हलतात आणि कटिंग चुकते. म्हणून तुम्हाला कपडा कट करताना प्रॉपर कपड्याचीच कैची यूज करायची आहे. तिला असं शार्प पॉइंट पाहिजे. हा पॉइंट पण तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि एखादा पॉइंट समजला नाही तर कमेंट करा. आणि व्हिडिओ कसा वाटतोय, तुम्हाला कळतंय नाही कळतंय, माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ते मला कमेंट करून सांगा.
मला आनंद होईल की मी शिकवते फ्रीमध्ये, माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे ते नॉलेज देण्याचा प्रयत्न करते, पण समोरच्याला फायदा होतोय की नाहीये, समजतंय की नाहीये, हे मला कसं कळेल ना? मग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण टेलरिंग चॉक वापरतो. टेलरिंग चॉक ह्या मी टिप का सांगते की नेहमी ह्या टिप मी तुम्हाला सांगणार नाही, त्याच्यात आपला वेळ वाया घालवायचा नाहीये. खूप आपल्याला नॉलेज तुम्हाला मला द्यायचंय, पण ह्या छोट्या छोट्या चुका आपल्या लक्षात येत नाही, म्हणून मी तुम्हाला हे आधी पॉइंट क्लिअर करते. ज्या वेळेला आपण टेलरिंग चॉक यूज करतो ना, त्यावेळेला तो टेलरिंग चॉकचे जे एजेस आहे, जी कडा आहे, ते अशी शार्प पाहिजे, जेणेकरून आपण पीसवर, ब्लाउज पीसवर म्हणा किंवा सर्व ज्या वेळेला ड्रॉ करतो तेव्हा ती लाईन बारीक यायला हवी. होतं काय की यूज करून करून तो असा बोतट होतो, जाडसर होतो. आपण तसंच नवीन शिकणाऱ्यांकडनं ह्या चुका होता. माझा एक्सपिरियन्स आहे हा 14 वर्षाचा. ज्या ज्या चुका माझे स्टुडंट करतात त्या चुका तुमच्याकडनं होऊ नये. आता तुमच्या सोबत घरी मी नसणार आहे, म्हणून तुमच्याकडनं काय चुका होत आहे हे मला समजणार नाही, म्हणून मी एवढे सगळे पॉइंट तुम्हाला डिटेलमध्ये समजवते. आता हे जे एजेस असतात ते यूज करून करून जाड होतात आणि आपण काय करतो ते शार्प करत नाही आणि तसंच आपण मार्किंग करतो. मार्किंग करताना आपण जाड जाड मार्किंग करतो. कुणी काय करतं, आपला जो ब्लॅक बोर्डचा चॉक असतो तो पण यूज करतो. तो यूज करायचा नाही. जास्त जाड लाईन येते. कटिंग करताना आपण लाईनच्या बाहेरून कटिंग करतो, तर इझिली अर्धा पाव इंच माप वाढून जातं आणि ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसायला प्रॉब्लेम येतो. म्हणून जर तुम्ही टेलरिंग चॉक यूज करणार असाल तर त्याचे एजेस नेहमी शार्प ठेवत जा. ओके, हा पॉइंट कळाला? नाहीतर असे वेगवेगळे मार्किंग पेन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जिथे टेलरिंगचं मटेरियल मिळतं त्यांना तुम्ही सांगितलं की असा ब्लाऊज मार्किंगचा पेन हवा आहे, तर तेही तुम्हाला मिळून जाईल. ते पेन वापरणे खूप सोपं आहे आणि जेणेकरून लाईन आपल्या जाड जाड येत नाही. पण ज्यांच्याकडे नसेलच अवेलेबल तर ऍडजस्टमेंट करून घ्यायची. पण ऍडजस्टमेंट करताना काळजी जी मी सांगते की एजेस शार्पच आले पाहिजे, जास्त बोथट नकोय. ओके, तुम्हाला ह्या पिना वापरायच्या आहे. ह्या इझिली आपलं जिथे ज्वेलरी वगैरे मिळते ते शॉपमध्येही मिळून जातात. याला बॉल पिन्स म्हणतात. ह्या पिना तुम्हाला फॅब्रिक कटिंगसाठी लागणार आहे. ह्या पण तुमच्याकडे असू द्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी परचेस करा. बॉल पिना ह्या पण खूप गरजेच्या आहे. याच्याने आपली कटिंग करण्यासाठी म्हणजे पीस कटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला इझिली जे आपलं ब्लाऊज पीस अस्तर जर एका वेळेला कटिंग केलं किंवा लेअरवर आपण कटिंग केली तर आपले पीस कटिंग केलं की आपला पीस हलत नाही आणि आपली कटिंग चुकत नाही. याच्यासाठी आपल्याला ह्या बॉल पिन्सची गरज पडते. त्याच्यानंतर याला सीम रिपर म्हणतात, कोणी ओपनर म्हणतं, स्टिच ओपनर. याच्याने आपल्याला आपली एखादी टीप चुकली तर ती खोलण्यासाठी मदत होते. इथे त्याला शार्प असतं, इथून असं आपण तुम्हाला मी प्रॅक्टिकली पण करून दाखवेल. पण कधी तुम्ही मार्केटमध्ये गेल्या ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या तर तुमच्याकडे राहू द्या. याला काय म्हणतात, सीम रिपर किंवा स्टिच ओपनर. आणि ह्या गोष्टी जास्त महाग मिळणाऱ्या नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक जे स्टिचिंगचे काम करतात, घरगुती असू द्या, टेलर असू द्या किंवा फॅशन डिझायनर, ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाकडे पाहिजेच, म्हणजे आपलं काम करणं सोपं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्केल. स्केल प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे पॅटर्न काढण्यासाठी.
मार्किंगसाठी तुम्ही स्केच पेन, पेन्सिल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर पॅटर्न काढण्यासाठी ज्यांच्याकडे न्यूजपेपर असेल ते यूज करा. कुणाकडे ब्राऊन पेपर असेल किंवा दुसरे कुठले पेपर असतील, प्लेन एखादा पेपर असेल तर बेटर आहे. प्लेन पेपर यूज केला तरी चालेल, त्याच्यावर तुम्हाला मार्किंग करणं सोयीस्कर होईल. नसेल कुणाकडे अवेलेबल तर न्यूजपेपर घ्या. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, ब्लाऊज स्टिच केलं म्हणून हुक लागणार आहे, दोरा लागणार आहे, बॉबिन केस, या गोष्टी तर तुम्हाला माहितीच असते. आता आपण काय करणार आहे, थोडक्यात मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मेजरमेंट घेताना कुठली काळजी घ्यायची, कसे मेजरमेंट घ्यायचे हे तुम्हाला डिटेलमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. एक पटकन मी तुम्हाला बॉडीचे माझे मेजरमेंट घेऊन दाखवते. त्या मेजरमेंटनुसार आपल्याला पॅटर्न कसं काढायचं आणि काय काय काळजी घ्यायची हे आपण शिकणार आहे. व्यवस्थित पॉईंट फॉलो करा, विशेष म्हणजे प्रॅक्टिस करा. स्टेप बाय स्टेप जसं मी सांगते सोपं होईल. चला आपण आता मेजरमेंट घेऊया. पहिला ब्लाऊज हा आपण स्वतःचा स्टिच करणार आहे, म्हणून आपण स्वतःचे मेजरमेंट घेणार आहे. ज्या वेळेला पुढे दुसऱ्याचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे मी तुम्हाला शिकवेल सेकंड पॅटर्न मध्ये. त्यावेळेला दुसऱ्याच्या किंवा कस्टमरच्या अंगावरून मेजरमेंट घेताना काय काळजी घ्यायची आणि मेजरमेंट कसे घ्यायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट पॅटर्न मध्ये दाखवेल. आता आपण स्वतःचे मेजरमेंट घेऊया. स्वतःचे मेजरमेंट घेताना मी महत्त्वाचे कुठले मेजरमेंट सांगितले होते आणि काय काळजी घ्यायला लावली होती की मिरर समोर उभं राहून तुम्हाला स्वतःचे मेजरमेंट घ्यायचे. स्वतःचं मेजरमेंट घेत असताना टेप व्यवस्थित राऊंड मध्ये आहे का हे मिरर समोर उभं राहून तुम्हाला चेक करायचे. आणि तुम्हाला दिसत असेल एक टेप असा खालून पकडायचा, एक वरून पकडायचा. आपला त्याच्यात बोट नको, जेवढं मेजरमेंट आहे तेवढं मेजरमेंट घ्यायचं. ॲज इट इज जेवढं आहे तेवढं. ते जास्त घट्टही नाही पकडायचा आणि जास्त लूजही नाही पकडायचा आणि कुठलाही बोट वगैरे टेप मध्ये ठेवायचा नाही. सेम असंच तुम्हाला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. कमरेचं मेजरमेंट व्यवस्थित आरशामध्ये बघून घ्या की आपला टेप व्यवस्थित राऊंड आहे किंवा नाही. असं 26 माझं छातीचं मेजरमेंट होतं 34 इंच आणि कमरेचं मेजरमेंट आहे 26 इंच. या मेजरमेंटचा आपण पॅटर्न काढणार आहे. ब्लाऊजची उंची तुम्ही ज्याप्रमाणे मी तुम्हाला ब्लाऊज वरून माप घ्यायचं शिकवलंय त्याप्रमाणे तुमचा एखाद्या ज्या ब्लाऊजची उंची तुम्हाला परफेक्ट वाटत असेल की हा ही उंची मला परफेक्ट दिसते आणि तशी जसं मी तुम्हाला उंची मोजायला लावली ब्लाऊज वरून कशी उंची मोजायची तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओ मध्ये आहे. आय थिंक ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघा. कशी उंची मोजायची ते तुम्ही मोजून घ्या आणि ब्लाऊजची उंची तुम्हाला घ्यायची. माझी ब्लाऊजची उंची असते 13.5. आज आपल्याला विशेष करून 3 मेजरमेंटची गरज आहे. एक म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची, छातीचा घेर आणि कमरेचा घेर. हे 3 मेजरमेंट आपल्याला लागणार आहे. तुम्ही तुमचे मेजरमेंट घेऊन घ्या आणि माझ्यासोबतच पॅटर्नची प्रॅक्टिस करा. आता आपण पॅटर्न काढूया. आता आपण पेपर पॅटर्न काढायला
सुरुवात करतोय. पेपर पॅटर्न काढताना मी माझ्याकडे पेपर पॅटर्न पण मिळतात विकत, त्याचा पेपर आहे, त्या पेपरवर मी प्रॅक्टिस करणार आहे. जर तुमच्याकडे न्यूजपेपर वगैरे असेल तर जो पण कुठला पेपर असेल त्याची प्रॉपर फोल्ड करून घ्या, अशी व्यवस्थित बंद घडी. या साईडला आपला पेपर ओपन आहे, या साईडला बंद घडी. बंद घडीला आपल्याला इथे वरती आपला येतो 0 पॉइंट. आधी सुरुवातीला इथे जे पण तुमची उंची असेल, उंची, छाती, कमर घेर, छातीचा घेर, उंची आहे 13.5, छाती आहे 34, कमर आहे 26. ह्या मापाचा आपण पॅटर्न ड्रॉ करणार आहे. ही जॉईंट घडी या कोपऱ्यामध्ये येतो आपला 0 पॉइंट. तिथून बंद घडीवर आपल्याला घ्यायचंय उंची अधिक 1 इंच. आपली ब्लाऊजची उंची किती आहे? 13.5. 13.5 अधिक 1 इंच म्हणजे ब्लाऊजची उंची किती झाली? आपल्या ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, म्हणजे 13 इंच कुठे येतं? इथे. त्याच्यामध्ये आपल्याला किती इंच मिळवायचा? 1 इंच. म्हणजे आपल्या ब्लाऊजची उंची किती होईल? 14.5. हा 1 इंच का मिळवायचा? ज्या वेळेला आपण वरती शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला शोल्डर मध्ये 1 इंच दाबण्यात जातो. शोल्डर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवतो आणि खाली जेव्हा आपण कमरेच्या तिथे अस्तर जॉईन करतो किंवा पट्टी लावतो त्या पट्टीमध्ये अर्धा इंच दाबण्यात जातो, त्याच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवतो. म्हणजे इथे जेव्हा आपण शोल्डरला शोल्डर जॉईन करतो त्याच्यात अर्धा इंच जाईल आणि खाली जी पट्टी आपण फोल्ड करणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा जाईल. म्हणजे आपल्याला शिवून ब्लाऊज रेडी 13 इंचाचा पाहिजे, म्हणून घेताना किती इंच घ्यायचं? 1 इंच एक्स्ट्रा. मग ब्लाऊजची उंची जर 13.5 आहे त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. किती झालं? 14.5. आपलं पॅटर्न तिरकं होऊ नये म्हणून जे माप इथे आलेलं आहे तेच माप इथून पण खाली असा व्यवस्थित टेप धरायचा. एक आपल्या डाव्या हाताने टेप दाबून धरायचा, स्ट्रेट खाली पकडायचा, मग इथे बोट ठेवायचा, वरचा टेप सोडून द्यायचा आणि इथे मार्क करायचा. आणि हे 2 डॉट जे आले त्यांना जॉईन करून लाईन ड्रॉ करायची. इथपर्यंत, इथून इथपर्यंत झाली आपली ब्लाऊजची उंची. झिरो ते 1 ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक 1 इंच. आपला दुसरा पॉइंट आहे इथून खाली आर्म होल किंवा मुंडा खोली. मुंडा खोली कशी घ्यायची? (34/6). तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईल मध्ये किंवा कॅल्क्युलेटर असेल कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करा. किती घ्यायचे? 34/6. किती आलं? दिसतंय व्यवस्थित? 5.6. एवढा आपल्याला मोंडा खोली घ्यायची. मोंडा खोली ही
पॅटर्न म्हणजे पॅटर्न वाईज आपल्याला मुंडा खोलीचे फॉर्म्युले वेगवेगळे. जर आपल्याला पुढचा मागचा गळा पॅक पाहिजे तर त्यात मुंडा खोलीचा फॉर्म्युला वेगळा आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा ओपन आणि मागचा पॅक आहे. समजा पाठीमागे बोटनेक घेतला आणि पुढे ओपन जसा आपला म्हणजे मोठा 5-6चा गळा असतो तो गळा घेतला तर त्याच्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे. पुढे मी तुम्हाला हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप सांगेल. आता हा पुढे मागे डीप गळे असतील, खूप जास्त अति डीप असतील, त्याच्यासाठी फॉर्म्युला मध्ये चेंज होतो, आपल्याला कमी जास्त करावं लागतं. पण आपण नॉर्मल दोघंही पुढचा आणि मागचा गळा नॉर्मल डीप घेणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. किती मेजरमेंट आलं होतं आपलं? 5.6 म्हणजे थोडक्यातच 5.5 इंच आणि एक रेष. इथे आला आपला 5.5, पण आपल्याला किती आहे? 5.6 इंच. इथे सरळ लाईन येण्यासाठी तेच माप तुम्हाला इथे घ्यायचंय. इथे आला आपला 5.5, त्याच्या पुढे एक रेष. इथून स्ट्रेट लाईन किंवा स्ट्रेट लाईन नका ड्रॉ करू, अशी डॉटेड करा, कारण ही लाईन आपल्याला कट करायची नाहीये, म्हणून डॉटेड लाईन ड्रॉ करायची. आणि ज्या लाईन आपल्या कट होणार आहे त्या लाईन आपल्याला अशा ड्रॉ करायच्या. तर ही लाईन आपल्याला कट करायची नाहीये, म्हणून आपण डॉटेड लाईन ड्रॉ केली. जे जे मेजरमेंट तुमचं इथे आलंय तेच मेजरमेंट तुम्हाला इथे घ्यायचंय शोल्डर साठी. इथून हे मेजरमेंट जेवढं घेतलं होतं तेवढंच मेजरमेंट खाली घ्यायचंय, म्हणजे येणारा बॉक्स आपला प्रॉपर स्क्वेअर येईल. माझ्याकडे शिकवण्याच्या 2-3 पद्धत आहे. त्यापैकी जी सिंपल पद्धत आहे ती मी तुम्हाला शिकवते. प्रोफेशनली थोडंसं डिटेलमध्ये असतं, खूप जास्त मेजरमेंट घ्यावे लागतात, प्लस मायनस करावं लागतं, ते लगेचच तुम्हाला समजणार नाही. म्हणून जी बेसिक आणि सिंपल मेथड आहे त्या मेथडने मी तुम्हाला शिकवते. जी प्रोफेशनल मेथड असते त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यावं लागतं, त्याच्यातनं गळ्यानुसार माप आपल्याला मायनस करावे लागतात, तेही मी पुढे तुम्हाला शिकवेल. पण आधी तुम्ही ह्या मेथडने ब्लाउज स्टिच करा. ह्या मेथडनेही आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट बसतं. तुमचं पहिलंच ब्लाउज एवढं सुंदर आणि परफेक्ट बसणार आहे की तुम्हाला पहिलंच ब्लाउज घातल्यावर कॉन्फिडन्स येईल की मी खूप सुंदर ब्लाउज शिवू शकते. त्याच्यानंतर इथून 0 पासून 2 घेतला आपण मुंडा खोली, 2 पासून 3 इकडे, इथून इथे मेजरमेंट घेताना काय करायचं? छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. छाती किती आहे? 34. 34चा चौथा भाग घ्यायचा. चौतीस भागिले 4 किती आलं? 34चा चौथा भाग 8.5. दिसतोय व्यवस्थित? इथून घेताना 34चा चौथा भाग 8.5, त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा. आणि शिलाई मार्जिन जे आपण टिपा उसवण्यासाठी एक्स्ट्राची मार्जिन ठेवतो ती ठेवायची आहे 1.5 इंच. इथून इथपर्यंत छातीचा चौथा भाग
त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवला. अर्धा इंच किती असतो? इथून एवढं अंतर म्हणजे अर्धा इंच, आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. सेम तसंच खालच्या लाईनवर ड्रॉ करायचं आहे. हे आपण ड्रॉ करतोय पाठीचा भाग, बॅक साइड, बॅक. आता इथे आला आपला 3 पॉइंट. छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच प्लस 1.5 इंच. इथून इकडे घेणार आहे आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच. कमर किती आहे आपलं? 26. मग 26चा चौथा भाग अधिक 1 इंच. 34चा चौथा भाग किती येतो? 6.5, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मिळवायचा. तो कशासाठी? इथे आला आपलं 6.5 आणि त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा. हा 1 इंच एक्स्ट्रा कशासाठी घेतो? जे पाठीला आपण टक्स देणार आहे. प्रत्येकाचं ब्लाऊज चेक करा बरं. पाठीला टक्स दिले आहेत ना? कुणाच्या ब्लाऊजला टक्स दिलेले आहेत त्यांनी येस असं कमेंट करा. बरे, अशी ही मेथड आहे की पाठीमागे टक्स देत नाही. प्रत्येकाची मेथड वेगळी वेगळी असते, पण माझ्या मेथड मध्ये बॅक साइडला टक्स हा कंपल्सरीच असतो. जिथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन आपल्याला कट करायची नाहीये, म्हणून तिला आपण डॉटेड लाईन द्यायचं. म्हणजे ज्या वेळेला आपण पेपर पॅटर्न कटिंग करणार त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नेमक्या लाईन कट कुठल्या करायच्या आहे. चुकून बऱ्याच वेळेला असं होतं, इतकं मेहनतीने पॅटर्न कट म्हणजे ड्रॉ केलेलं असतं, म्हणजे होतं. माझे स्टुडंट बऱ्याच वेळेला ते प्रॉब्लेम करतात की एकदम मन लावून पॅटर्न काढतात, चेक करतात, आणि कटिंग करताना चुकी होते की कुठली लाईन कट करायचं हे लक्षात येत नाही. म्हणून ज्या लाईन आपल्याला कट करायच्या नाहीये त्या डॉटेडने करायच्या, आणि ज्या लाईन आपल्या कट होणार आहे त्या लाईन सॉलिड करायच्या. ही लाईन आपली आज आपण इथपर्यंत शिकणार आहोत. जे मी तुम्हाला आता शिकवलंय त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, आणि उद्या आपण हाच व्हिडिओ जास्त लेंदी होईल कारण आपल्याला फ्रंट पण ड्रॉ करायचा आहे, आर्महोलचा शेप पण ड्रॉ करायचा आहे, म्हणजे मोंडाही ड्रॉ करायचा आहे, पाठीमागचा गळाही ड्रॉ करायचा आहे. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार. तोपर्यंत तुम्ही ह्या पॅटर्नची प्रॅक्टिस करा. कसा वाटला क्लासचा चौथा दिवस तुम्हाला? जे काही मी आज पॉइंट समजावून सांगितले ते तुमच्या लक्षात आले ना? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जास्त घाई करणार नाहीये, कारण आपल्याला एक ब्लाऊज स्टिच करायचं नाहीये, आपल्याला पूर्ण कोर्स करायचा आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला ट्रेन व्हायचंय की स्वतःचे, ऍटलिस्ट घरातल्या सर्वांचे, आणि जमलंच तुमच्याकडे वेळ असेल तर कस्टमरचेही ब्लाऊज तुम्हाला स्टिच करता यावे, यासाठी आपल्याला पूर्ण ट्रेन व्हायचंय. म्हणून घाई कुठलीही गोष्ट आपण शिकणार नाहीये, स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. आता जेव्हा तुम्हाला पॅटर्न काढताना प्रॅक्टिस होईल, समजेल, पुढचे व्हिडिओ हे फास्ट होतील, बरोबर? तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की मलाही समजेल की माझं शिकवणं तुम्हाला कळतं आहे की नाहीये. तोपर्यंत आता शिकत राहा, शिवत राहा, आणि यशाच्या दिशेकडे वाटचाल करत राहा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट डेला, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.